प्रकटीकरणाच्या 22व्या अध्यायातून मनन करीत होतो And then verse 16, आणि त्याच्या 16व्या वचनातून आपण पाहिलं होतं. we have peeled only half of the verse. Now we will meditate or continue our meditation from the same verse. आणि आपण या 16व्या वचनाचा अर्धा भाग आपण पाहिलेला होता आणि आज आपण हे वचनाचा बाकीचा उरलेला भाग पाहणार आहोत. And then let's expect God to speak to us as we meditate on this verse. आणि परमेश्वराकडनं आपण अपेक्षा करूया की त्याने आज आपण हे वचन शिकत असताना त्याने आपल्याला यातून शिकवावं. Let the grace of God come upon us that we may and that our eyes may be opened by the Holy Spirit, that we may see wondrous things out of His word. आणि त्याच्या वचनातून शिकत असताना त्याच्या वचनातील अद्भुत गोष्टी आपल्याला समजण्यासाठी विशेष करून पवित्र आत्म्याला विनंती करावी आपण करूया की आज त्याने आपले आध्यात्मिक डोळे उघडावे. Let's read Revelation 22:16. आणि प्रकटीकरणाचा 22वा अध्याय आणि याच्या 16 वचन पुन्हा एकदा आपण वाचूया. It says, I, Jesus, have sent my angel to give you this testimony for the churches. वचन म्हणतं या गोष्टीविषयी तुम्हा साक्ष देण्याकरिता मी येशूने आपल्या दूताला मंडळांकरिता पाठविले आहे. Now, according to the communication skills, as I was studying my communication subject in UBS, three entities are needed for any communication. आणि विशेष करून संभाषणाचं कौशल्य हा जो विषय ज्यावेळेस मी शिकत होतो हा विषय शिकत असताना 3 प्रकारच्या अशा गोष्टी आहेत ज्या फार महत्वाच्या असतात संभाषणामध्ये. First thing we need in communication, the sender, and then second thing, the carrier of the message, and third thing, the receiver. आणि विशेष करून संभाषणामध्ये 3 प्रकारच्या महत्वाच्या गोष्टी असतात किंवा महत्वाचे जे दुवे असतात. त्यातला पहिला म्हणजे संदेश पाठवणारा हा एक महत्वाचा येतो, त्यानंतर संदेश वाहून नेणारा आणि त्याच्यानंतर संदेशाला स्वीकारणारा. So this verse gives us the completeness of communication, and here in this verse, sender is Jesus, and through angel he is sending it, and then to the churches he is sending the message. आणि या ठिकाणी आपण अशा रीतीने पाहतो की संभाषण अशा रीतीने पूर्ण होतं. मग या वचनामध्ये आपण हा संदेश पाठवणारा प्रभू येशू ख्रिस्त पाहतो, त्याच्यानंतर हा संदेश घेऊन जाणारा देवदूत आहे आणि संदेशाला स्वीकारणारी ही मंडळी आहे. Now, after this, we have one more step in communication, that is feedback. आणि त्यानंतर संदेशामध्ये आणखीन एक पुढची पायरी आपण पाहतो की त्याबद्दल दिलेला प्रतिसाद. So, whenever we receive something, definitely the sender will expect some or other way, how is the feedback, or is our audience is able to understand what I'm speaking, or is it very clear, or is it confusing? आणि ज्या वेळेला संदेश पाठवणारा संदेश पाठवतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्याच्या श्रोतेगणांकडून किंवा त्याच्या गोष्टी ऐकणाऱ्यांकडून त्या ठिकाणी प्रतिसादाची अपेक्षा तो करतो आणि यातून त्याला समजतं की जो संदेश त्याने पाठवलेला आहे तो त्यांना समजलेला आहे की नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे की नाही, किंवा समजण्यासाठी त्यांच्यासाठी अत्यंत कठीण असा आहे. So here the Lord is sending the message through angel to the churches, not only one church, to the churches which were available, which were established in that whole region. आणि या ठिकाणी आपण पाहतो की प्रभूने त्याच्या देवदूतांकरिता द्वारे त्या ठिकाणी मंडळांकरिता एक नाही तर पुष्कळशा मंडळा ज्या संपूर्ण प्रांतामध्ये त्या काळामध्ये होत्या त्या सर्व मंडळांकरिता संदेश पाठवला होता. You know, he is giving a wonderful message, and he is putting that in a straight form, saying, I am the root.
आणि ह्या ठिकाणी अगदी साध्या भाषेमध्ये किंवा अगदी आपण सोप्या भाषेमध्ये आणि स्वतःला अगदी तंतोतंत रीतीने प्रकट करत त्या ठिकाणी तो स्वतःला त्या ठिकाणी नमूद करतो असे म्हणून की मी येशूने. There is a revelation here. या ठिकाणी एक प्रकटीकरण आपल्याला पाहायला मिळतं. I was asking the Lord to give that revelation and make my eyes open that I may see wondrous things of the word. आणि हेच वचन घेऊन मी परमेश्वराकडे प्रार्थना केली की प्रभू ह्या वचन शिकत असताना विशेष करून आधी माझे डोळे तू उघड, जेणेकरून तुझ्या वचनातील प्रकटीकरणाने त्या ठिकाणी तुझ्या वचनातील अद्भुते मला समजू शकतील. And the Lord is saying here, He is introducing or He is directly claiming that these verses are from Him, and He says, I am the root. आणि ह्या ठिकाणी प्रभू स्पष्ट रीतीने नमूद करत आहे, स्पष्ट रीतीने आपल्याला हे दाखवून देत आहे की हे वचन त्याने पाठवलेलं आहे आणि तो हे गोष्ट आपल्याला या ठिकाणी दर्शवितो की या सर्वांचं मूळ हा तो स्वतःच आहे. And He is the source of everything. And then He brings very, very, very emphatic and very deep truth from saying, I am the root. आणि ह्या ठिकाणी जे महत्वाचं जे सत्य आहे आणि ज्या महत्वाच्या सत्यावर तो अधिक जोर देऊ इच्छितो तो म्हणजे या ठिकाणी तो आपल्याला दर्शवितो की मीच हा सत्य आहे. I am is running, this truth is running throughout the Bible, and we need to understand that the Lord wants to reveal Himself. Unless we have a desire to know Him and to make known Him, we will not be revealed this truth. आणि संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये मी आहे हा आपल्याला उल्लेख असायला पाहायला मिळतो आणि अशा रीतीने प्रभूने संपूर्ण वचनामध्ये पवित्र शास्त्रामध्ये स्वतःला प्रकट केलेला आहे. जोपर्यंत आपण स्वतः त्याला जाणून घेण्याची किंवा त्याच्याविषयी अधिक आपल्याला समजून घेण्याची इच्छा दाखवत नाही तोपर्यंत त्याच्या वचनातील हे रहस्य आणि प्रकटीकरण आपल्याला कदापिही समजू शकत नाही. If you have even read some books by Ravenhill, he says, if you want to see God, shut your door and for 3 days fast and pray and ask God to reveal to you, and then He will reveal to you, you will see Him. आणि रेव्हन हिल्स नावाचे जे लेखक आहेत त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये अशा रीतीने लिहून ठेवलेलं आहे की जर तुम्हाला प्रभूला प्रकट झालेलं पाहायचं असेल तर तुम्ही आपले दार लावा, 3 दिवस उपवास आणि प्रार्थनेमध्ये देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवा आणि 3 दिवसानंतर तुम्ही पाहाल की परमेश्वर स्वतः तुम्हाला स्वतःला प्रकट करेल. Can the Lord speak to you today? आणि म्हणून प्रभूला सांगा की आज तू माझ्या सोबत बोल. You know, he can't speak to anyone and everyone who don't care, but those who seek Him, definitely they will hear His voice. आणि ज्यांना परवा नाही त्याकडे त्यांच्याशी तो बोलणार नाही, पण निश्चित जे त्याचा शोध करीतात त्यांना स्वतःला प्रकट करण्यासाठी तो कदापिही मागे राहणार नाही. And then He reveals this even from the book of Genesis we can read. आणि आपण पाहू शकतो की उत्पत्तीच्या पुस्तकापासूनच त्याने स्वतःला प्रकट करण्यास सुरुवात केलेली होती. It says in Genesis 6th chapter verse 11 and 12. आणि उत्पत्तीचा 6वा अध्याय आणि याच्या 11 आणि 12 वचनामध्ये आपण पाहतो की तो स्वतःला प्रकट करतो. In verse 11 he is saying about the condition of the earth those days. आणि 11व्या वचनामध्ये आपण पाहतो की त्या काळामध्ये असलेल्या पृथ्वीच्या अवस्थेला तो या ठिकाणी सांगतो. It says, now the earth was corrupt in God's sight and was full of violence. God saw how corrupt the earth had become, for all the people on earth had corrupted their ways. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली असून ती घोर कर्माने भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो त्याला ती भ्रष्ट झाली आहे अशी दिसली.
Now, in next verse, it says, So God said to Noah, verse 13, So God said to Noah, आणि मग पुढे 13 वचनामध्ये आपण पाहतो, मग देव नोहाला म्हणाला, He says, I am going to put an end to all people, for the earth is filled with the violence because of them. I am surely going to destroy both them and the earth. सर्व प्राण्याचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर अनर्थ माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. So I am going to put an end, says the Lord, and I am surely going to destroy both them and the earth. आणि प्रभू या ठिकाणी म्हणतो, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर अनर्थ माजला आहे. पहा, मी पृथ्वीवर त्यांचा नाश करीन. Beloved, the Lord determined to destroy the earth. प्रियांनो, या ठिकाणी परमेश्वर स्वतः आठवण करून देत आहे की मी पृथ्वीचा नाश करणार आहे. And he is repeatedly saying, I am, a great revelation of himself. And this should catch our attention towards God himself, how he was not happy when humanity gone astray from the Lord. आणि आपण पाहतो की प्रभू स्वतःला ह्या ठिकाणी मी आहे म्हणून प्रकट करीत आहे, आणि या ठिकाणी सर्व मनुष्य जात ज्या वेळेला पापामध्ये पडलेली आहे, त्यावेळेला परमेश्वर त्या गोष्टी कशा रीतीने सहन करेल. You know, in Exodus also we see this saying, I am. आणि निर्गमाच्या पुस्तकामध्ये सुद्धा आपण अशाच रीतीने परमेश्वराला मी आहे म्हणून प्रकट करताना पाहतो. Throughout the Bible, we see that the Lord is revealing himself as I am. आणि संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये आपण प्रभूला स्वतःला त्या ठिकाणी प्रकट करताना पाहतो अशा रीतीने म्हणून की मी आहे. And then when God reveals I am, it becomes a lovely name to relate with him and then glorify his name through our close relationship. आणि ज्या वेळेला तो स्वतःला मी आहे म्हणून प्रकट करतो, त्यावेळेला एक सुंदरसं नातं तो आपल्या बरोबर त्या ठिकाणी आपल्या बरोबर बनवू इच्छितो, आणि ज्या वेळेला आपण त्याला प्रतिसाद देतो त्यावेळेला त्याच्याद्वारे आपण आपल्या कृतीद्वारे आपण त्याला गौरवितो आणि एक सुंदरसं नातं देवाबरोबर आपलं प्रस्थापित होतं. If we check our relationship with God, is it growing day by day? ज्या वेळेला आपण आपलं देवाबरोबरच्या नात्याकडे पाहतो, त्यावेळेला आपण हा विचार करतो का की देवाबरोबरचं माझं नातं हे दिवसेगणिक वाढत आहे की नाही. Am I growing day by day in the relationship with my Lord? देवाबरोबरच्या नाते संबंधामध्ये मी दिवसेगणिक अधिक वाढत आहे की नाही. And am I growing in my devotion? Am I growing in my reading of scripture? Am I growing in witnessing to others about Christ and his power? आणि माझ्या दैनंदिन देवाच्या वचनामध्ये मनन करण्यात, देवाचं वचन वाचण्यामध्ये आणि ख्रिस्ताबद्दल इतरांना सांगण्यामध्ये, माझ्या ज्या जे दिवसागणिक माझ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यामध्ये मी वाढत आहे की नाही. So when you grow and then when you really have tight relationship with God, when you have close relationship with God, you will see that mighty things happening through you and through your ministry. आणि अशा रीतीने ज्या वेळेला तुम्ही हे सर्व गोष्टी पूर्ण करता, त्यावेळेला देवाचा जवळीकतेचा अनुभव आणि देवाबरोबर असलेल्या जवळीकतेचं नातं तुम्ही आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या सेवेमध्ये अनुभवाल. So when you depend on the Lord, your life reflects on Christ and Christ is shown through your life. आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतःला त्या ख्रिस्त अवलंबून राहता, त्यावेळेला तुम्ही पाहतो की ख्रिस्त तुमच्याद्वारे त्या ठिकाणी परावर्तित होतो, तुमच्याद्वारे त्या ठिकाणी लोकांना दिसतो.
You know, in Exodus 3rd chapter, verse 15, we see God said to Moses, saying to the Israelites, the Lord, the God of your fathers, the God of Abraham, the God of Isaac, and the God of Jacob, has sent me to you. This is my name forever, the name by which I am to be remembered from the generations to generation. आणि आपण निर्गमाचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याच्या 15 वचनापासून जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी परमेश्वर स्वतःला त्या ठिकाणी मोशे समोर प्रगट करत आहे आणि वचन म्हणतं, आणखी देवाने मोशेला सांगितले, तू इस्रायल लोकांस सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहमाचा देव, इसाकाचा देव व याकोबाचा देव याने मला तुम्हाकडे पाठवले आहे. हेच माझे सनातन नाम आहे व याच नामाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. Now, verse 13 gives the question of Moses here. आणि 13 वचनामध्ये या ठिकाणी आपण पाहतो की मोशेला एक प्रश्न देण्यात आलेला होता. Moses said to God, suppose I go to the Israelites and say to them, the God of your father has sent me to you, and they ask me, what is his name? Then what shall I tell them? 13 वचन आपल्याला सांगतं, तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठविले आहे, असे मी इस्रायल लोकांकडे जाऊन त्यास सांगितले असता त्यांचे नाम काय असे मला ते विचारतील, तेव्हा मी काय सांगू? The question of Moses saying, Lord, if I go, I'm not going, I don't want to go, he is reluctant to go to Israelites, but he is saying, suppose if I go, if I ask and if I tell the Israelites that the Lord has sent me, they will ask me, what is his name? आणि तो मोशे परमेश्वराला सांगत आहे की प्रभू, मला जायची तर इच्छा नाहीये आणि मला जायचंही नाहीये, पण जरी मी गेलो तर त्या ठिकाणी इस्रायल लोक मला विचारतील की तुला कोणी पाठवलेलं आहे आणि त्याचं नाव काय, तेव्हा मी त्यांना काय सांगणार? No, till 30th verse, Moses was reluctant to say, I am not going, send someone else. आणि 13 वचनापर्यंत आपण पाहतो की मोशे त्या ठिकाणी परमेश्वराला हेच सांगू इच्छित होता की मला जायची इच्छा नाहीये, तू दुसऱ्या कोणाला पाठव. But at least in 13th verse, he is allowing bit of God's commandment, saying, yes, suppose I go, if they ask me, what is his name, what should I say? आणि 13 वचनामध्ये आपण पाहतो की देवाच्या आज्ञेचा थोडासा भागाचं पालन या ठिकाणी तो करतो आणि म्हणून तो म्हणतो, समजा जर मी त्या ठिकाणी गेलो आणि लोकांनी मला विचारलं की तुला कोणी पाठवलं आहे, तेव्हा मी काय सांगू? So far, he did not consider going at all because he was rejected there. He came out from Egypt and he is in the Midian, and where he got married, he's having children, and he is settled almost in Midian. Now God is saying, come on, go back to Egypt. आणि आपण पाहतो की पुन्हा मिस्र देशामध्ये जाण्याची मोशेची इच्छा नव्हती, कारण त्याला त्या ठिकाणून बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि पुन्हा त्याला त्या ठिकाणी जायचं नव्हतं. सध्या काळामध्ये आपण पाहतो की मिद्यानच्या प्रांतामध्ये त्या ठिकाणी तो वस्ती करत होता, त्याचं लग्न झालेलं होतं, त्याला मूल होते आणि त्या ठिकाणी आपल्या सासऱ्याच्या कळप चारण्यामध्ये त्या ठिकाणी तो दिवस घालवित होता. Beloved, when you have faced rejection somewhere, when you have faced a terrible time of hostility and they have not accepted you, going back to that kind of place is definitely hesitant, but God is saying you have to go there. आणि प्रियांनो, ज्या वेळेला नकार आणि लोकांकडून नाकारलं जाणं, एकांतवास, अशा प्रकारच्या परिस्थिती ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतात, तर अशा परिस्थितीमध्ये पुन्हा त्याच ठिकाणी जाणं प्रत्येक मनुष्यासाठी कठीण असं असतं, पण परमेश्वराची इच्छा असते की आपण पुन्हा त्या ठिकाणी जावं. Oh, very difficult task, because rejection itself is a great thing, and then already people like me who are black, definitely we have to paint our faces again and then go back to those people who are rejected already, and then teach or preach the word of God.
आणि ज्या वेळेला आपण पाहतो की नाकार लोकांकडून येतो, विशेष करून तो पचवणं हे फार कठीण अशी गोष्ट असते आणि अशा लोकांकडे परत जाणं म्हणजे हे आपल्यासाठी फार कठीण अशी गोष्ट असते आणि माझ्यासारख्या अशा सावळ्या लोकांसाठी तर पुन्हा अशा लोकांकडे जाणं म्हणजे पुन्हा स्वतःची रंगरंगोटी करून त्या लोकांपर्यंत देवाचं वचन घेऊन जाण्यासारखं आहे. And then he is asking a question there, saying, Lord, suppose if at all I consider, and then go there. If they ask what is his name, what should I say? आणि मग त्याच्यामध्ये तो पुन्हा एकदा म्हणतो की समज जर मी गेलो आणि जर मला त्या ठिकाणी जायची इच्छा झाली, तेव्हा त्या लोकांनी जर विचारलं की तुला कोणी पाठवलेलं आहे, तर मग मी त्यांना काय उत्तर द्यायचं? No, you have to tell me which is this excuse, whether it is a lame excuse or it is an excuse for excuse sake. आणि ह्या ठिकाणी आता तुम्ही मला सांगायचं आहे की हे नेमकं कोणचं कारण आहे? हे एक त्याचं फक्त आळशीपणाचं कारण तुम्हाला वाटतं की आपण त्याला जायचं नव्हतं म्हणून त्याने दिलेलं हे उत्तर तुम्हाला वाटतं का? When God calls you, he will answer everything. Here also God called Moses, and then when he is asking for his name, God is revealing his name in 14th verse. प्रियांनो, ज्यावेळेस देव स्वतः आपल्याला पाचारण करतो त्यावेळेला आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर तो देत असतो. ह्या ठिकाणी ज्यावेळेस मोशेचं पाचारण त्याने केलं, मोशेच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं परमेश्वराने दिलेली आहेत. No, God said to Moses, verse 14, it says, God said to Moses, I am who I am. This is what you ought to say to the Israelites. I am has sent me to you. 14व्या वचनामध्ये आपण ह्या ठिकाणी पुढे पाहतो, देव मोशेला म्हणाला, मी आहे जो आहे तोच इस्रायलाच्या लोकांस सांग की मी आहे याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. No, it is very difficult in Hebrew to explain it. It says it here and it here. And then when it says I am and I am that who I am. You see, very difficult to translate, but our translators have done a very good job in translating it to our vernaculars. आणि इब्री भाषेतून विशेष करून या वचनाचं भाषांतर करताना हे फार कठीण असं आहे, कारण इब्री भाषेमधून ज्या वेळेला आपण ह्याचं मूळ रूप पाहतो त्यावेळेस मी आहे आणि जो असणार असा त्याचा अर्थ होतो. आणि विशेष करून हे आपल्या भाषांतर करणाऱ्यांचं कौशल्य आहे की त्यांनी फार सुंदर रीतीने या वचनाचा अर्थ या ठिकाणी लावून त्याचं भाषांतर केलेलं आहे. So we need to thank God for our translators who really their lives, money, and then their total time for this, and then they're translated. I am that I am. It starts in present tense and continues, and it is a present continuous tense. आणि ह्या ठिकाणी आपण विशेष करून देवाचे आभार मानावे आपल्या भाषांतर कर्त्यांसाठी की त्यांनी आपला वेळ, आपला पैसा हे सर्व भाषांतर करण्यासाठी व्यतीत केलेलं आहे आणि त्यांनी ह्या वचनाचा अर्थ हे प्रकटीकरण आपल्यापर्यंत आणलेलं आहे की मी आहे व जो असणार, जो आपल्याला चालू वर्तमान काळाचा भाग या ठिकाणी पाहायला मिळतो. Oh, the Lord is saying, I am that I am. That means I was in the past, I am in the present, I will be in the future. आणि ह्या ठिकाणी आपल्याला देव ज्यावेळेस स्वतःला प्रकट करत आहे की मी जो आहे आणि जो असणार, याचा अर्थ की मी जो भूतकाळात होतो, जो वर्तमान काळात आहे आणि भविष्य काळामध्येही असेल. So the revelation is very good, saying, I am that I am. And we need to hug this revelation and then say, Lord, you were and you are, you will be, and may my life reflect your character through my life. आणि या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू जो म्हणतो की मी जो आहे आणि जो असणार, याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानावे की जे प्रकटीकरण त्याने आपल्याला दिलेलं आहे की जो आज, काल आणि सर्वदा युगानुयुग असा परमेश्वर आहे. God is never ending, beloved. प्रियांनो, परमेश्वराचा अंत नाही. What was in the past
मग भूतकाळामध्ये काय होतं? God was in the past. देव भूतकाळात होता. Many will say, who is the mother of God? आणि पुष्कळ जण विचारतात, मग देवाची आई कोण? He doesn't have mother, he doesn't have father, त्याला आईही नाही, त्याला पिताही नाही, but he was present from the beginning. पण तो अनादी काळापासून आहे. And then he is continuing, and then he will be continuing. So, which is a great and great revelation. And unless the Lord opens our eyes, we can't see this. We limit our revelation only to the physical world, saying who is his mother, who is his father, and then who is this and that, and so much. आणि या ठिकाणी आपण पाहतो की तो अनादी काळाचा परमेश्वर आहे, त्याच्या पुढेही कोणी नाही, त्याच्या नंतरही कोणी नाही, आणि तो युगानुयुग काळाचा परमेश्वर आहे. विशेष करून त्याचं हे सत्य जाणून घेण्यासाठी आपण त्याच्याकडे प्रार्थना करावी आणि तो स्वतःला आपल्याकडे प्रकट करेल. When I see he is, he was, and then he will be, I humbly kneel down before him and say, God, what a great revelation you have given to us. आणि ज्या वेळेला आपण त्याच्या वचनातील हे सत्य पाहतो की मी जो होतो, जो आहे आणि जो असणार, त्यावेळेला बस मी त्याच्या समोर त्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि प्रभूला मी धन्यवाद देतो की प्रभू या उत्तम प्रकटीकरणाबद्दल तुझे आभार मानतो. Because human beings are just a dust before him. Still, God tells who he is, who he was, and who he will be. आणि आपण पाहतो की मनुष्य तर त्याच्या समोर फक्त एक धुलिकणाप्रमाणे आहे, तरी सुद्धा इतका महान परमेश्वर स्वतःला त्यांच्या समोर प्रकट करत आहे आणि तो दाखवतो की मी जो होतो, मी जो आहे आणि मी जो असणार. And then in Revelation 22:11, he said, I am the root. आणि मग आपण प्रकटीकरण 22वा अध्याय आणि 11 वचनामध्ये पाहतो की मीच तो मूळ आहे. Now, this truth of I am is from Genesis to Revelation revealed, and then very deeper, very higher truth. आणि उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रकटीकरणापर्यंत हेच देवाचं वचन, हेच सत्य जे मी आहे म्हणून देव स्वतःला प्रकट करतो, हे फार महत्वाचं आणि मुळावलेलं सत्य आहे. Beloved, unless we humble ourselves, this truth will not become ours. It will become as a truth, and it will be there as a truth. That's all. प्रियांनो, जोपर्यंत आपण स्वतःला या सत्यासमोर लीन आणि नम्र करत नाही, तोपर्यंत हे सत्य आपल्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. तोपर्यंत हे केवळ एक सत्य म्हणूनच राहतं, आपलं ते बनत नाही. When this truth is revealed to you and me, definitely he will make a part and parcel of your life, and we together move on for his glory. प्रियांनो, ज्या वेळेला हे सत्य आपल्याला समजतं, त्यावेळेला आपल्या जीवनाचा हे एक महत्वाचा भाग बनून जातं आणि त्या वेळेपासून आपल्याला त्याच्या गौरवासाठीच पुढे चालायचं आहे. And then he will definitely use us for his glory when we become the partners of this revelation. आणि विशेष करून ज्या वेळेला या प्रकटीकरणाचे भागीदार आपण होतो, त्यावेळेला विशेष करून त्याच्या गौरवामध्ये अधिक आपण पुढे चालू लागतो. And then we need to come before God with trembling, and then only this truth will become your truth, and your life will become a transformed life. आणि ज्या वेळेला त्याच्या सानिध्यामध्ये येतो आपण, त्यावेळेला अतिशय नम्रपणाने आपण यावं, त्यावेळेला आपलं जीवन रूपांतरित करून आपल्याला त्याच्या गौरवासाठी चालवणारा आपला असा देव आहे. It says in 55th chapter of Isaiah, यशायाच्या 55व्या अध्यायामध्ये आपण पाहतो, in verse 6, it says, Seek the Lord while he may be found, call on him while he is near. आणि यशाया 55 अध्याय and verse 6. आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये आपण पाहतो, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. We had arranged a retreat for young people, and then we
put this verse in our pamphlet. आणि ज्यावेळेस तरुणांसाठी आम्ही सभा आयोजित केलेली होती त्यावेळेला ज्या पत्रिका जाहिरात पत्रिका त्यासाठी छापलेल्या होत्या त्यावर हे वचन आम्ही लिहिलेलं होतं. Then we gave this invitation to many people, and out of them there was a postmaster who read this verse and said, I want to come and meet you. So he came to meet us. आणि हे वाटत असताना आम्ही अनेक ठिकाणी ह्या पत्रिका वाटल्या आणि एका पोस्ट मास्टरने ही पत्रिका वाचली आणि त्यांनी सांगितलं की हे वचन वाचून ते मला म्हणाले की मला येऊन तुम्हाला भेटायचं आहे. And then he came to meet us, and then we were there, and then he was asking, you are saying, seek the Lord while he may be found. आणि त्यांनी हे वचन वाचलं आणि ज्या वेळेला ते आले आणि ते म्हणाले की तुम्ही ह्या गोष्टी जे लिहिलेल्या आहेत की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा, म्हणजे काय? No, is there any place of seeking, or is there any timeline set for it? मग ते त्या ठिकाणी विचारू लागले की परमेश्वराला शोधण्यासाठी अशी विशिष्ट अशी कोणती जागा आहे किंवा विशिष्ट आमचा ठराविक कुठला वेळ आहे? Then we told them, yes, God has a time, set line, set time, and you have to seek him within that. Once you lose the time, then even if you want to seek him, you may not be able to seek him. आणि मी त्यांना म्हटलं की परमेश्वराने एक ठराविक असा समय प्रत्येक मनुष्यासाठी नेमून दिलेला आहे आणि त्याला जाणून घेण्यासाठी त्याला समजून घेण्यासाठी प्रत्येक मनुष्याने त्याला दिलेल्या त्या ठराविक वेळेमध्येच त्याला समजून घ्यावं, त्याला जाणून घ्यावं. अन्यथा वेळ जर संपली तर कोणीही काहीच करू शकत नाही. Now, when grace is coming to your door and knocking, you have to open when he is knocking. Once the knocking is over, he is moved from there, and then though you seek, you may not be able to get him. प्रियांनो, जोपर्यंत देवाची कृपा आपल्या दरवाजावर ठोठावत आहे तोवरच आपण ते दार उघडं करावं. जर ती कृपा आपल्या दारावरून निघून गेली आणि त्यानंतर जर आपण दार उघडलं तर काही उपयोग होणार नाही. And in Song of Solomon, Shulamite is doing this work, and then when the beloved comes and knocks the door, she is delaying. आणि आपण गीतरत्नामध्ये हीच गोष्ट झालेली पाहतो की जेव्हा शुनेम करीन सोबत ही गोष्ट झाली आणि ज्या वेळेला तिचा वल्लभ येऊन दार ठोठावत आहे त्यावेळेला ते आपण पाहतो की तिने दार उघडण्यास विलंब केलेला आहे. She explains and says that I have taken bath, I have decorated with my perfumes. Now how can I get up from my bed? How can I open my door? You know, as she was definitely thinking and contemplating on that, the beloved goes away. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ज्या वेळेला तिचा वल्लभ दाराशी येऊन दार ठोकत आहे त्यावेळेला त्या ठिकाणी तिने अशा रीतीचं कारण दिलेलं आहे की माझे आत्ता आंघोळ झालेली आहे आणि मी साज शृंगार केलेला आहे. मग अशा अवस्थेमध्ये मी माझ्या पलंगावरून उठून कशा रीतीने दार उघडावं? So, unless we humble before God and ask him and seek him, we will not get this way very easily. प्रियांनो, जोपर्यंत देवाच्या सानिध्यामध्ये आपण स्वतःला लीन आणि नम्र करत नाही तोपर्यंत हे जे सत्य आहे आपल्याला कदापिही मिळू शकत नाही. In our country, we have people traveling together, miles together to meet God. आपल्या देशामध्ये आपण अनेक असे लोक पाहतो की हजारो किलोमीटर चालून देवाला भेटण्यासाठी ते प्रवास करतात. But here is a God who came seeking you and me, and then knocking the door. When we don't allow him to come inside, the time is gone and he may not come again. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की आपला एक असा देव आहे जो स्वतः आपल्याला भेटायला आलेला आहे आणि स्वतः येऊन आपलं दार ठोठावत आहे. जर आपण ते द्वार उघड करत नाही तर तो आतमध्ये येऊ शकणार नाही. No, let's go to 57th chapter of Isaiah. यशायाच्या 57व्या अध्यायाकडे आपण जाऊ. And verse 15, let us read. आणि त्याच्या 15व्या वचनापासून आपण वाचूया.
No, Isaiah 57 verse 15. यशया 57:15. It says, "For this is what the high and lofty one says." कारण जो उच्च व परमथोर आहे तो असे म्हणतो, He who lives forever, whose name is holy. जो अक्षय स्थितीमध्ये वस्ती करीतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे. Hallelujah. This is another revelation where Christ or where God reveals himself, saying, who he lives forever, whose name is holy. ह्या ठिकाणी देव किंवा ख्रिस्त आपण पाहतो की स्वतःला पुन्हा एकदा प्रकट करत आहे, त्याबद्दल त्याच्या नावाची स्तुती असो. आणि तो म्हणतो, जो अक्षय स्थितीमध्ये वस्ती करीतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो. Let's read further. पुढे वाचूया. It says, I live in a high and holy place, but also with him who is contrite and lowly in spirit. तो असे म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे, त्याच्या ठाईही मी वसतो. To revive the spirit of lowly and to revive the heart of the contrite. जेणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करीतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करीतो. Beloved, what a paradox here. One side, he is lofty and staying in the higher and most higher place. प्रियांनो, एक विरोधाभास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला तो म्हणतो की मी अति उच्च अशा ठिकाणी राहतो, and then he says, I live in a high and holy place, but also with him who is contrite and lowly in spirit. आणि तो म्हणतो की मी उच्च व पवित्र स्थानी वस्ती करीतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे, त्यांच्या ठाईही मी वस्ती करतो. What a great God who lives on the higher places, and now he wants to come to the meek and lowly, contrite in spirit. आणि किती महान आपला असा देव आहे, जो अति उच्च अशा स्थानी राहून सुद्धा जे त्याच्या सानिध्यामध्ये लीन आणि नम्र होतात, त्यांच्या हृदयी सुद्धा तो वस्ती करू इच्छितो. Why he wants to come? It says to revive the spirit of the lowly and to revive the heart of the contrite. आणि ते ह्यासाठी की जे लीन आणि नम्र आहेत, त्यांच्या चित्ती, त्यांच्या अंतःकरणामध्ये त्याने वस्ती करावी. If you are lowly, he wants to revive your spirit. आणि जर तुम्ही स्वतः अशा रीतीचे आहात, तर तो तुमच्यामध्ये ही वस्ती करेल. And then if your heart is contrite, then he wants to revive us. आणि जर तुम्ही अनुतापयुक्त आहात, तर तो तुमचं संजीवन करू इच्छितो. What is revival here? या ठिकाणी संजीवन मग काय आहे? We hear about revival meetings everywhere and different churches organizing revival meetings and pamphlets everywhere and all that. आणि आपण पुष्कळच्या ठिकाणी संजीवनाच्या सभा, पुष्कळच्या मंडळा ज्या आयोजित करतात, त्या संजीवनांच्या सभांबद्दल आपण वाचतो. And just for 3 days they come and all the people attend, they sing, praise, and then jump and dance and then go back. And when they go back, everything is gone. आणि 3 दिवसासाठी ह्या सभा आयोजित केल्या जातात. सर्व लोक एकत्र येतात, देवाची स्तुती नाचून गाऊन करतात आणि 3 दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्या घरी निघून जातात. And here, that is not the kind of revival he is speaking. या प्रकारच्या संजीवनाबद्दल ह्या ठिकाणी परमेश्वर बोलत नाही. He is speaking about the tight relationship with him. ह्या ठिकाणी देवाबरोबर असलेल्या त्या घट्ट नात्याबद्दल तो बोलतो. So he wants to come to you and me to revive the spirit of the lowly. या ठिकाणी तो म्हणतो की मी ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे, त्याच्या ठाई मी वसतो. And to revive the heart of the contrite. नम्र जनांच्या आत्म्याचे संजीवन करीतो, अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करीतो. Lord, he is very importantly, relating our relationship with spirit and heart. ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट रीतीने पाहायला मिळतं की तो
त्या ठिकाणी मनाचे आणि हृदयाचे त्या ठिकाणी संजीवन करू इच्छितो. So our relationship should be of spiritual, and it also should be of our heart, and then we need to be closely linked with God. प्रियांनो, आपलं जे नातं आहे हे आपल्या शारीरिक दृष्टीने आपल्या मनापासून तर असावं, पण आपल्या आत्म्यापासून सुद्धा ते असावं आणि एका घट्ट नाते संबंधामध्ये आपण देवाबरोबर त्या ठिकाणी कायम राहावं. When we relate with Him that way, then only you will see transformation in your life and my life, and we will be useful for His glory. ज्या वेळेला तुम्ही अशा रीतीने त्याच्या समवेत एक नातेसंबंध प्रस्थापित कराल, त्यावेळेला तो स्वतः तुम्हाला त्या रीतीने प्रकट करेल. So for that we need to humble ourselves, and then we need to be lovely, and then we need to be contrite in our spirit. आणि त्या गोष्टी होण्यासाठी विशेष करून आपण स्वतःला देवाच्या सानिध्यामध्ये लीन आणि नम्र करावं, अनुतापयुक्त आणि नम्र स्थितीमध्ये त्याच्या सानिध्यामध्ये आपण यावं. Then only He will come near to you, He will come and stay with you, and you will see a drastic changed life to you. त्याच वेळेला तो तुमच्याकडे येईल, त्याच वेळेला तुमची भेट घेईल आणि तुमच्या जीवनामध्ये एक मोठ्या बदलाला झालेला तुम्ही अनुभवाल. When the Lord says, I am the root, ज्या वेळेला प्रभू स्वतः म्हणतो की मी ते मूळ आहे, what is the meaning? त्याचा अर्थ काय होतो? It says that root is the main supplier of the sustenance to the whole tree. याचा अर्थ हा होतो की मूळ ते महत्वाची अशी गोष्ट आहे ज्याच्यापासून संपूर्ण झाड तयार झालेलं आहे. You see, without root, the whole tree will be dried up. जर मूळ नसेल तर संपूर्ण झाडच सुकून जाईल. So the root sucks the needed strength, needed food for the whole tree, and then supplies it to the whole tree. हे मूळच असतं जे पोषक तत्व जमिनीतून शोषून घेऊन झाडामध्ये असलेल्या प्रत्येक भागामध्ये पोहोचवतं. He is saying and claiming that He Himself is the root. आणि तशाच रीतीने प्रभू स्वतः या ठिकाणी घोषित करतो आणि तो कबूल करतो की मी ते मूळ आहे. This great truth is that प्रियांनो, किती महत्वाचं हे सत्य आहे. when you and I are alive in this world, it's only because of the root which has formed us. प्रियांनो, तुम्ही आणि मी या जगामध्ये आजपर्यंत यासाठी आहो कारण ते जे मूळ आहे त्याने आपल्याला घडवलेलं आहे. We didn't bring anything, we will not take anything. आणि आपण काय घेऊन जाणार नाही, आपण कुठल्या गोष्टी सोबत घेऊन जाणार नाहीये. We came naked and we'll go back naked. आपण नग्न असं आलो होतो आणि नग्न असंच परत जाणार. But the life of God is eternal. पण देवाने दिलेलं जे जीवन आहे हे सार्वकालिक आहे. If you turn to the Gospel according to John, जर आपण योहानकृत शुभवर्तमानाकडे गेलो, 14th chapter, त्याचा 14वा अध्याय जर आपण पाहिला, Gospel according to John, 14th chapter, योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय verse 6. आणि त्याचं 6वं वचन. It says, Jesus answered, I am the way and the truth and the life. No one comes to the Father except through me. येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी जात नाही. So it says, Jesus answered, I am the way, the truth, and the life. येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. To whom he is saying these words, beloved? प्रियानो, हे शब्द तो कोणाला बोलत आहे? He is talking to Thomas. तो थोमा सोबत हे बोलत आहे. And then Thomas said to him, Lord, we don't know where you are going, so how can we know the way? थोमा त्याला म्हणत आहे,
की प्रभू आपण कोठे जाता हे आम्हास ठाऊक नाही, मग मार्ग आम्हास कसा ठाऊक असणार? How can we know the way? आम्हाला मार्ग कसा समजेल? No, good question. आणि फार चांगला प्रश्न आहे. And then Philip is also putting or extending his question. आणि पुढे त्या ठिकाणी फिलिपाने त्याचा प्रश्नही पुढे वाढवलेला आहे. But verse 6 says, Jesus answered, I am the way and the truth and the life. आणि यावर प्रभू येशूने उत्तर दिलेलं आहे की येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. So Jesus is putting a very emphatic word here, which will give us total revelation of God. या ठिकाणी प्रभू येशू अतिशय महत्वाचे असे शब्द उच्चारत आहे, ज्याच्याद्वारे आपल्याला देवाचं अतिशय स्पष्ट असं प्रकटीकरण मिळतं. And Jesus said, I am the way and the truth and the life. येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन हे मीच आहे. There is no other way. यापेक्षा दुसरा मार्ग नाही. There is no other truth. यापेक्षा दुसरं सत्य नाही. There is no other life. त्यापेक्षा दुसरं असं जीवनही नाही. Jesus himself is the life. प्रभू येशू स्वतःच ते जीवन आहे. Jesus himself is the life. प्रभू येशू स्वतःच ते जीवन आहे. Whoever you may. तुम्ही कोणीही असाल, We have to acknowledge the truth, saying Jesus is the only way and the truth and the life. आपल्याला प्रभूला हे सांगण्याची गरज आहे की प्रभू तू स्वतः मार्ग, सत्य आणि जीवन आहे. Lord, you are the only way, and I can enter only through you to heaven. प्रभू तूच केवळ सत्य आहेस आणि केवळ तुझ्याद्वारेच मी स्वर्गामध्ये प्रवेश करू शकतो. Lord, you are the only truth and the life, and I can have real truth only in you, and then real life only in you. प्रभू तूच केवळ एक सत्य आहेस आणि तुझ्या ठाईच परमेश्वर बापा ते जीवन आहे आणि ते जीवन तुझ्याद्वारेच मी मिळवू शकतो. There is no other way, there is no other life, there is no other truth. यापेक्षा दुसरा मार्ग नाही, यापेक्षा दुसरं सत्य नाही आणि यापेक्षा दुसरं जीवनही नाही. No, may His grace open our eyes to see this truth. परमेश्वराची कृपा आपले डोळे उघडो, ज्याच्याद्वारे आपल्याला हे सत्य समजू शकेल. In whatever the situation you are, प्रियांनो, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आज असाल, you may be confused, you may be having different problems, but Christ becomes the way in that situation. एखाद्या वेळेस तुम्ही गोंधळामध्ये असाल, तुम्ही समस्येमध्ये अडकलेले असाल, पण परमेश्वर तुमच्या जीवनाचं सत्य बनवून. No, when we run this ashram, definitely we have so many uncertainties and so many problems, so many things, but the Lord says, I am with you. ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी हा आश्रम चालवतो, खूपशे असे समय, खूपसा असा काळ येतो ज्यामध्ये आम्हाला अनिश्चितता, अनेकशा समस्यांना सामोरं जावं लागतं. पण या ठिकाणी प्रभू आम्हास ते उत्तर देतो की मी ते सत्य आहे जे तुमच्या बरोबर राहतो. No, we want to extend the work, we want to expand the work. Even that, every juncture we have uncertainties, no finances, and nothing is there, and the Lord wonderfully provides. बराचसा असा वेळ येतो प्रियांनो की ज्याच्यामध्ये आम्हाला सेवा कार्य वाढवायचंच असतं, पण अनिश्चिततेचे काळ येतात. त्या ठिकाणी पैसा नाही, वेळ नाही, अनेकशा समस्या आहेत. अशा ठिकाणी काळातून जावं लागतं. पण त्या सर्व मध्ये या ठिकाणी प्रभू आम्हाला सांगतो की मी सत्य आहे आणि मी तुमच्या बरोबर आहे. No, I worked in a tribal belt where Christ was not preached. आणि अनेक आदिवासी अशा पाड्यांमध्ये मी जाऊन कार्य केलेलं आहे, ज्या ठिकाणी ख्रिस्त कधीच गाजवला गेला नव्हता. And then we were discussing for more than 10 days to start work somewhere near Karzat, where the gospel need to be penetrated into those tribal people.
आणि कर्जत या ठिकाणी मध्ये असलेल्या जे आदिवासी पाडे आहेत, ज्या ठिकाणापर्यंत आजही ख्रिस्ताचं वचन पोहोचलेलं नाही, अशा ठिकाणासाठी तिकडे जाऊन देवाचं वचन सांगण्यासाठी जवळपास 10 दिवस मी संभाषण किंवा लोकांना याबद्दल सांगत होतो. For more than 5 years back, we went there. We have seen, surveyed the land. We want to start work in that area, and then somehow all the limitations made us to limit ourselves because we need workers there, and those who can come out by faith are very less. And then we don't see people who step out by faith to go and work among these people. आणि 5 वर्षापूर्वी त्या ठिकाणी जाऊन आम्ही सर्व गोष्टीचं सर्वेक्षण केलं, जागा पाहिल्या. पण त्या ठिकाणी अनेक गोष्टीची कमतरता असल्या कारणामुळे, विशेष करून कामकऱ्यांची कमतरता, की असे कामकरी जे कुठल्याही निस्वार्थीपणाने त्या ठिकाणी देवाच्या सेवेसाठी पुढे येतील आणि देवाच्या सेवेसाठी विश्वासूपणाने पुढे येऊन कार्य करण्यास तयार होतील. This is the need which Jesus projected in 9th chapter of Matthew's Gospel. आणि हीच गरज आपण पाहतो की मत्त्याच्या 9व्या अध्यायामध्ये प्रभू येशूने दाखवलेली आहे. He did his private ministry and then he did public ministry also. प्रभू येशूने स्वतःची वैयक्तिक सेवा सुद्धा केलेली आहे आणि त्याने लोकांमध्ये जाऊन सुद्धा सेवा केलेली आहे. Let's go to 9th chapter of Matthew, verse 35. मत्त्याचा 9वा अध्याय आणि याच्या 35व्या वचनामध्ये आपण पाहतो, Jesus went through all the towns and villages, teaching in their synagogues, preaching the good news of the kingdom, and healing every disease and sickness. नंतर येशू त्याच्या सभास्थानातून शिकवित, राज्याची सुवार्ता गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणे बरे करीत सर्व नगरातून व गावातून फिरला. Verse 36, it says, when he saw the crowds, he had compassion on them because they were harassed and helpless, like sheep without a shepherd. तेव्हा लोकसमुदायास पाहून त्यांना त्याचा कळवळा आला, कारण मेंढका नसलेल्या मेंढरांसारखे ते रंजीस आलेले व शिणलेले होते. Then he said to the disciples, तेव्हा तो शिष्यांना म्हणतो, the harvest is plentiful, but the workers are few. पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. That is why in verse 38 it says, ask the Lord of the harvest, therefore, to send out workers into his harvest field. आणि म्हणून पुढच्या 38व्या वचनामध्ये तो म्हणतो, यास तो पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवावे, म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा. The greatest need in the mission fields is the laborers. विशेष करून सेवा कार्यामध्ये महत्वाची गरज जी आहे ते म्हणजे कामकरी. The laborers who sweat, the laborers who work hard and then try to seek the lost sheep and bring them back to the fold. आणि असे कामकरी जे त्या ठिकाणी घाम गाळण्यासाठी तयार होतील, ज्या ठिकाणी कष्ट करण्यासाठी तयार होतील आणि हरवलेले जे मेंढर आहेत त्यांना घेऊन पुन्हा एकदा त्या कळपामध्ये घेऊन येतील. So we need to ask the father or the master of the harvest, and he will send and provide the laborers. आणि म्हणून आपण विशेष करून पित्याकडे प्रार्थना करावी की त्याने ते कामकरी पाठवून द्यावे. And that is the challenge here. या ठिकाणी हे आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. We ask the Lord to send the laborers. म्हणून देवाकडे आपण प्रार्थना करूया की त्याने ते कामकरी पाठवून द्यावे. And other things will follow, money and whatever the support, monthly support which they need, they should be sent to them. आणि मग त्यानंतर त्यांना लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, मग त्यांचा मासिक त्या ठिकाणी वेतन असू देत, त्यांना लागणारी मदत असू देत, प्रत्येक गोष्टीचा पुरवठा केला जाईल. So there is a challenge to Pune team again. आणि म्हणून पुण्याच्या टीम साठी पुन्हा एकदा एक आव्हान आहे, to sponsor one missionary at least to go to such unreached places. म्हणून कमीत कमी एका सुवार्थिकाला तरी मदत करा, जेणेकरून त्या ठिकाणी त्याने ज्या ठिकाणी अजूनही कोणी गेलेलं नाही त्या ठिकाणापर्यंत तो जाऊ शकेल.
Yes, you are doing definitely here and there, now and then, whatever the possibility, but every month, systematically support the missionary family who can go and work in these unreached places. म्हणून विशेष करून तुम्ही तुम्ही मदत तर करत आहात, या प्रकारे त्या प्रकारे अनेक सेवांमध्ये तुम्ही मदत करत असाल, पण नियमित रीतीने कमीत कमी एका त्या ठिकाणी सुवार्थिकाच्या परिवाराला मदत करण्याचा प्रयत्न करा, जे अशा प्रकारच्या त्या ठिकाणी ठिकाणामध्ये जाऊन देवाचं वचन गाजवतात, ज्या ठिकाणापर्यंत कोणीही जाऊ शकत नाही. Make a commitment to send at least a portion of your monthly income every month, that they may be supported and missionaries may run and move for God's glory in the mission field. आणि विशेष करून अशा प्रकारे त्या सुवार्थिकांना मदत करा, जेणेकरून त्या ठिकाणी या सुवार्थिकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होऊ शकतील आणि देवाच्या गौरवासाठी हे सुवार्थीचं जे काम आहे अधिक पुढे घेऊन जाऊ शकता येईल. So shall we close our eyes and look God in prayer for laborers? आणि म्हणून पुन्हा एकदा आपले डोळे आपण बंद करूया आणि आपण या सर्व कामकऱ्यांसाठी प्रार्थना करूया. Father, we thank you for this day and thank you for giving us this time to come together to hear your word, to meditate on your word. आणि प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या दिवसाबद्दल, विशेष करून ही वेळ, हा समय तू आम्हाला दिला की तुझ्या वचनाचं मनन करून त्यावर आम्ही अध्ययनही करू शकलो. Jesus said he is the root and he is the source of everything. So we acknowledge, Lord, that you are everything for us and you are the source of life. आणि प्रभू, ज्या रीतीने प्रभू येशूचं वचन आज आम्हाला तू दिलेला आहेस की प्रभू सर्व गोष्टीचा मूळ, सर्व गोष्टीचा स्त्रोत तो आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो की ते स्त्रोत, ते मूळ परमेश्वर बापा आज आमच्यासाठी तू दिलेला आहेस. We commit our lives into your hands that we may break us and use us. आणि म्हणून प्रभू आमचे जीवन आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये आणतो प्रभू, जेणेकरून प्रभू तू मोड आणि पुन्हा एकदा आम्हाला घडव. We thank you for your servant, Brother Newton Philip from Chennai. He has a great word to inspire our lives, and we thank you for his life and family. We pray that you may use him mightily right now. आणि प्रभू तुझे सेवक ब्रदर न्यूटन फिलिप बद्दल आम्ही तुझे आभार मानतो, विशेष करून प्रभू चेन्नई मधून त्या ठिकाणी येत असताना प्रभू त्यांच्या सेवेबद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. त्यांना महान रीतीने तुझ्या गौरवासाठी वापर. Glorify your name. तुझ्या नावाचं गौरव करून घे. In Jesus' name we offer this prayer, our Father. ख्रिस्त येशूद्वारे ही प्रार्थना पिता तुला सादर करतो, म्हणून तू स्वीकार कर. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढच्या क्लासकडे यावेळेला आपण जाऊया आणि पास्टर न्यूटन ऑलरेडी आपल्या सोबत या ठिकाणी आलेले आहेत. सो वेलकम पास्टर. प्रेज द लॉर्ड. Am I audible to you, sir? Hello. Yes, praise the Lord. Praise the Lord, sir. Praise the Lord. So nice to be back with you all again. आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांमध्ये येऊन आनंद होत आहे. And God is a good God. आपला देव चांगला देव आहे. And He has given us one more time, one more day for us to learn. आणि एक पुन्हा एकदा नवीन दिवस शिकण्यासाठी त्याने आपल्याला दिलेला आहे. So greetings to you all in the matchless name of our Lord and Savior Jesus Christ. आणि आपल्या त्या ठिकाणी प्रभू येशूच्या सर्व सामर्थ्य नावामध्ये सर्वांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. And shall we bow down in prayer? And before we do that, I just would like to see you the screen. आणि पुन्हा एकदा प्रार्थनाकडे जाण्याआधी आपल्या नियमित समयानुसार मला सर्वांचे चेहरे पाहण्याची इच्छा आहे. Praise the Lord, Pastor. Praise the Lord, praise the Lord. Okay.
Who else? Anyone else on the? आणखीन कोणी राहिलंय का? Moses Naidu. Oh, praise Lord, praise Lord. Thank you. Who else? Great. Pastor E.T. Joseph is there. Nice to see you. Well, let's bow down in prayer and asking the Lord to help us in learning. आणि पुन्हा एकदा प्रार्थना करूया आणि परमेश्वराकडे आपण विनंती करूया की त्याने आपल्याला हे शिकण्यासाठी सहायता करावी. Our gracious Heavenly Father, we thank you and we praise you for this morning time. आमच्या कृपाळू देवा, पुन्हा एकदा आम्ही तुझा धन्यवाद देतो आजच्या या सकाळच्या समयाबद्दल. It's a joy to come to your throne to learn from you, Lord. प्रभू, तुझ्या सिंहासनाजवळ येऊन तुझ्यापासून शिकण्याची कृपा दिलीस, पण खरोखर ही आनंदाची गोष्ट आहे. Whenever we come to you, you've got something to give to us. प्रभू, ज्याही वेळेला आम्ही तुझ्या जवळ येतो, निश्चित प्रभू तू आम्हाला काहीतरी नवीन देतोस. And Lord, we pray that you satisfy us with your word this morning. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो आजच्या सकाळी पुन्हा एकदा तुझ्या वचनाने आम्हाला तृप्त कर. Lord, let these classes not only enrich our knowledge, but also enrich our spiritual lives. प्रभू, या क्लासेसद्वारे केवळ प्रभू आमचं जीवनच नाही, तर प्रभू आमच्या आत्मिक जीवन सुद्धा अधिक तू भरून टाक. Lord, many times we want to acquire knowledge, and Lord, help us not only to acquire knowledge, but to imply and apply the knowledge that we have gathered into our personal lives and experiences. प्रभू, बऱ्याच वेळेला प्रभू हे केवळ ज्ञान प्रभू आम्हाला मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न करतो प्रभू, पण ह्या ज्ञानाद्वारे परमेश्वर आमचं जीवन आणि आमचं आध्यात्मिक जीवन सुद्धा अधिक रीतीने भरण्यासाठी तुझी कृपा तू दे. I pray the Holy Spirit of God to control us so much. आणि विशेष करून देवाच्या पवित्र आत्म्याला यावेळेस मी विनंती करतो की त्याने आम्हा प्रत्येकाचा ताबा घ्यावा. Those who are attending and those who are going to attend, I pray that for everyone, let control us with the unction of your Holy Spirit. प्रभू, जे क्लास अटेंड करत आहे आणि जे येणाऱ्या ह्याच्यात अटेंड करणार आहेत त्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करतो, पवित्र आत्म्याचा जो अभिषेक तू दे. In Jesus' name we pray. येशूच्या द्वारे मागतो. Amen. आमेन. Once again, greetings to you all in Jesus' name. पुन्हा एकदा ख्रिस्त येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम करतो. So we are studying the book of Matthew. आणि आपण मत्तयाचं शुभवर्तमान शिकत आहोत. I know that you all are with your notes and with your Bible with you. आणि मला माहिती आहे की तुम्ही सर्वजण आपापले नोट्स आणि आपले पवित्र शास्त्र घेऊन बसलेले आहात. What was the last thing that we have seen? आणि मागच्या क्लासमध्ये शेवटची गोष्ट आपण कोणती शिकलो होतो? प्रेज द लॉर्ड. Yes. राज्यामध्ये असलेला जीवनक्रम, राज्याचा उद्देश आणि राज्याची वाढ, राज्यामध्ये असलेला समूह, राज्याचे भविष्य, हे आता आपण पाहणार आहोत. न्यू वन दॅट यू डिडंट टीच अस Which one, Still. madam? The lifestyle of the kingdom. या I think I should begin with that. Is that? मसीहा नियमशास्त्र. Selena? Yes. So should I begin with the lifestyle of the kingdom? Mission of the kingdom. Yes. Which one? Of the kingdom. Mission of the kingdom. Yeah. Okay. राज्यामध्ये असलेलं जीवनक्रम. You gave these 5 points for us to write and keep. Next time I will teach you like that you said. And Okay, fine. Right, I remember now. So now I have to start from point number 1. आणि मला यातल्या पहिल्या पॉइंट पासूनच सुरुवात करावी पाहिजे. The lifestyle of the kingdom.
राज्याचा जीवनक्रम. The life of the kingdom. सॉरी सर. The lifestyle of the kingdom. राज्याचा जीवनक्रम. You read the lifestyle of the kingdom from chapter 5 to chapter 7. आणि मत्ताच्या 4थ्या अध्यायापासून 7व्या अध्यायापर्यंत आपण राज्याच्या जीवनक्रमाविषयी पाहतो. This portion is better known as the Sermon on the Mount and is often badly misunderstood. आणि हा जो भाग आहे याला आपण डोंगरावरील प्रवचन असं म्हणतो आणि विशेष करून हा जो वचनाचा भाग आहे बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी चुकीच्या रीतीने समजावला जातो. It is not Jesus' advice to non-believers on how to live. हे प्रभू येशूने अविश्वासणाऱ्यांसाठी सांगितलेलं नाही की कशा रीतीने जगावं. It is tough enough for a believer to seek to live this way. हे विशेष करून विश्वासणाऱ्यासाठी आहे की त्याने विश्वासात कसं जगावं हे फार कठीण असं आहे आणि ते त्याने समजून घ्यावं. Never mind about a non-believer. म्हणून विशेष करून अविश्वासणाऱ्यांनी या गोष्टीमध्ये पडू नये. The sermon teaches us how believers ought to live now that they are in the kingdom. आणि डोंगरावरील प्रवचन आपल्याला हे शिकवतं की विश्वासणाऱ्यांनी कशा रीतीने जगलं पाहिजे कारण ते आता देवाच्या राज्याचे भाग झालेले आहेत. It starts with a remarkable series of statements. आणि या ठिकाणी अनेक वचनाच्या भागापासून त्याची सुरुवात होते. Blessed are the poor in spirit, for theirs is the kingdom of heaven. जे आत्म्याने दीन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. Blessed are the meek, for they will inherit the earth. जे सौम्य ते धन्य कारण त्यास पृथ्वीचे वतन मिळेल. Blessed are the pure in spirit, for they will see God. आणि जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत ते देवाला पाहतील. Jesus is describing a new kind of person, a changed character. प्रभू येशू या ठिकाणी एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून एक दुसरं व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी प्रकट करत आहे. After the opening Beatitudes, the आणि comments in the sermon are wide-ranging and intensely practical. या ठिकाणी डोंगरावरील प्रवचनाची सुरुवात करत असताना अतिशय प्रामाणिक रीतीने आणि अतिशय या ठिकाणी असलेल्या प्रॅक्टिकल रीतीने आपल्याला हे वचन प्रभूने दिलेले पाहतो. Let me give you a few examples. काही उदाहरण मी तुम्हाला देतो. If you have called somebody an idiot, you are a murderer. जर तुम्ही कोणाला मूर्ख असे म्हणता तर तुम्ही त्याचा वध करता. The law of Moses said, do not climb into the bed with a woman you are not married to. But Jesus says, do not even look at a girl and wish you could. मोशेचं नियमशास्त्र आपल्याला सांगतं की ज्या स्त्री बरोबर तुझा विवाह झाला नाही तिच्या पलंगावर तू जाऊ नको. पण प्रभू येशूचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं की एखाद्या स्त्रीकडे जो कोणी कामेच्छेने पाहतो तो पातक करतो. He also says, do not divorce and remarry. आणि त्या ठिकाणी वचन सांगतं की घटस्फोट घेऊ नको आणि पुन्हा लग्न करू नको. We are told not to worry, or if we worry, we libel the King of Heaven who looks after his own creation and so will look after us. आणि वचन आपल्याला शिकवतो की चिंता करू नको, काळजी करू नको. जर आपण काळजी करतो तर स्वर्गाच्या राज्याविषयी आपण एक संशय निर्माण करतो जो परमेश्वर आपल्या सर्व गोष्टीमध्ये काळजी करत असतो. This is the lifestyle of the kingdom, and these chapters provide excellent material for someone who is recently converted. आणि हे स्वर्गीय राज्याचा जीवनक्रम आहे आणि जो नुकता देवाच्या राज्यामध्ये नवीन जन्मलेला आहे त्याच्यासाठी हा एक बोधक्रम आहे. The vital point to grasp is that they are not saved but for such a lifestyle.
आणि ह्याच्यातून महत्वाचं शिकण्यासारखी ही जी गोष्ट आहे ती म्हणजे या ठिकाणी हे जीवन जगण्यासाठी त्यांची नियुक्ती किंवा त्यांची निवड करण्यात आलेली नाहीये. Then we go to the second point, the mission of the kingdom. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण पाहतो या राज्याचा उद्देश. The mission of the kingdom. राज्याचा उद्देश. Chapter 9, 35 up to chapter 10, verse 42. 9व्या अध्यायाच्या 35व्या वचनापासून 10व्या अध्यायाच्या 42व्या वचनापर्यंत. 9:35 up to 10:42. 9वा अध्याय 35व्या वचनापासून 10वा अध्याय 42 वचन. This sermon follows logically on from the first. आणि जे प्रथम आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी हे वचन आपल्याला पहिला पाहायला मिळतं. Matthew indicates that when a person enters the kingdom, they have a mission to go and bring others in. मत्तई या ठिकाणी या गोष्टीवर अधिक भार देतो. जे देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतात त्यांनी सर्वप्रथम जाऊन इतरांनाही त्याच्या राज्यामध्ये आणण्यासाठी कार्य करावं. A large amount of Jesus' teachings on evangelism therefore comes in chapter 9 and chapter 10. प्रभू येशूचे विशेष करून सुवार्थी विषयीचे जे शिक्षण आहे ते आपल्याला या पुस्तकातील 9व्या आणि 10व्या अध्यायामध्ये अधिक रीतीने पाहायला मिळतं. Jesus instructs his disciples to demonstrate the reality of the kingdom by raising the dead, casting out demons, and healing the sick, and then to tell those who have observed that the kingdom is coming. आणि प्रभू येशूने सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ते म्हणजे दुष्टात्मांना घालवणे, रोग बरे करणे आणि देवाच्या राज्याचा प्रचार करणे. So the actions should precede the words about the kingdom. आणि ह्या ज्या सर्व कृती आहे हे आपल्याला दाखवतात की ह्या सर्व कृती देवाच्या राज्याशी निगडित आहेत. The passage also gives considerable detail about how they should travel, what they should take, and how they should respond to opposition. आणि हा अध्याय आपल्याला याही गोष्टी दाखवतो की कशा रीतीने त्याने प्रवास करावा, प्रवास करत असताना कुठल्या गोष्टी त्यांनी सोबत घ्याव्या आणि त्या ठिकाणी जर तुमचा विरोध झाला तर कशा रीतीने त्यांनी त्या विरोधालाही सामोरं जावं. Then we go to the point number 3, the growth of the kingdom. त्यानंतर तिसऱ्या पॉइंट कडे आपण जातो, राज्याची वाढ. The growth of the kingdom. राज्याची वाढ. Chapter 13, verses 1 to 52. 13वा अध्यायाचे 1 ते 55 वचन. 1 to 52. 10वा अध्यायापासून 10व्या वचनापासून 52व्या वचनापर्यंत. We move next from mission to growth. आणि आता कार्यापासून आपण वाढीकडे जात आहोत. What should we expect concerning the spread of the kingdom? मग देवाच्या राज्याला किंवा देवाच्या आत्म्याला घेऊन आपण काय समजतो. Here the teaching is through a series of parables. या ठिकाणी आपल्याला अनेक असे दाखले आपल्याला पाहायला मिळतात. I am going to give you a few examples of the parables that are found in Matthew 13. आणि मत्तईच्या 13व्या अध्यायामध्ये जे दाखले आहेत त्याच्यातून काही उदाहरणं मला तुम्हाला द्यावीशी वाटतात. Number 1, and it comes the sower. सगळ्यात पहिली गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो तो म्हणजे पेरणी करणारा. The second one is the wheat and the tares growing together. दुसरं आपण पाहतो की निंदनाचा, त्या ठिकाणी गव्हाचा दाणा आणि निंदन याचं एकत्र पेरलं जाणं. Third one is the grain of mustard. तिसरं आपण पाहतो की मोहरीच्या दाण्याविषयी. Number 4 comes the pearl of a great value. चौथं आपण पाहतो की जो मोती आहे आणि त्याचं मौल्य आहे त्याच्याविषयी. Then the fifth one and the last one is the net. आणि पाचवं जे आहे जे जाळ्याविषयी आहे. What do you see in the sower parable? मग पेरणी करण्याच्या दाखल्यामध्ये आपण काय पाहतो. The sower, we should not worry if 3 out of every 4 seeds come to nothing.
आपण जे प्रत्येक 4 पैकी 3 दाणे जे पेरतो त्यासाठी आपण चिंता करू नये हे वचन आपल्याला शिकवतं. From the one seed in good ground, you can get a yield of 30, 60 and 100-fold. So it will be worth it. कारण जे एक दाणा जो आहे जो चांगल्या जमिनीत पेरला जातो ते 30 पट 60 पट किंवा 90-100% त्या ठिकाणी फळ देतो, म्हणून त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका. Many times we worry about, the rest of the 99 seeds, what happened, why getting wasted. बऱ्याच वेळेला आपण त्या 99% इतरत्र पडलेल्या दाण्यांविषयी चिंता करत असतो की ते इतरत्र पडले तर त्यांचं काय होईल. Many times we work hard, we take a lot of efforts in God's kingdom, and we always have a question, why not God moving? बऱ्याच वेळेला देवाच्या राज्यामध्ये असताना आपण देवाकडे हा पक्षाचा प्रश्न करत असतो, का मला या गोष्टी घडताना दिसत नाहीत. Why I am not getting the expected results? आणि मला या ठिकाणी अपेक्षित असे परिणाम का पाहायला मिळत नाही. Is something lacking in me? माझ्यामध्ये काय कमतरता आहे का. Is something wrong with my methods? आणि माझ्या स्वतःच्या क्रियांमध्ये काही चूक आहे का. Is something bad the message or the seed that I sow? आणि जो संदेश किंवा जे बी मी पेरतो त्याच्यामध्ये काही चूक आहे का. Let me tell you, the Lord is simply telling us, lot of things may go in vain. प्रभू आपल्याला ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने सांगतो की पुष्कळशा अशा गोष्टी आहेत त्या व्यर्थ अशा जातील. The seed is the same seed with all potentiality. जे बी आहे ते सर्व गुणधर्माने भरलेलं असं बी आहे. We are simply asked to sow the seeds. आपल्याला फक्त एवढंच काम करायचंय की जाऊन ते पेरायचं आहे. The receivers of the seed, that matters. पण जो ते बी स्वीकारतो, जो संदेश स्वीकारतो त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे. Their heart condition matters much. त्याच्या मनाची जी स्थिती आहे ती त्या ठिकाणी अधिक महत्वाची असते. But let us not give up, even if we don't see much results in our fields. आणि विशेष करून आपल्या त्या कार्यस्थळामध्ये आपल्याला अधिक असे परिणाम जरी दिसले नाही तरी आपण निराश होऊ नये. It is easy for the devil to discourage us. See, you're toiling hard and nothing happens, so better quit. आणि हे सैतानासाठी फार सोपी अशी गोष्ट आहे की तो आपले येऊन कान भरतो की बघ तू इतकी मेहनत केलेली आहे पण काही निष्पन्न झालं नाही. You're not able to get into the target, the result oriented target. आणि ज्या गोष्टी जे परिणाम तो अपेक्षा करत होता त्या परिणामापर्यंत तू पोहोचू शकला नाहीस. Better leave it. आणि ती अपेक्षा तू सोडून दे. You can't do it. तू ते करू शकत नाही. We always expect instant results in our ministry and in our lives. विशेष करून आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या सेवेमध्ये आपल्याला तात्काळ परिणाम पाहिजे असतात. Any seed, to germinate, it takes 1 day, 2 days, 3 days, and even some takes a week to come up. कुठलंही बी ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये पेरतो त्या बियाला उगवण्यासाठी काही बियांना 2 दिवस 3 दिवस किंवा काही असे बिया असतात ज्यांना आठवडाही लागतो त्याच्यातून अंकुर फुटून जमिनीच्या वर येण्यासाठी. And I am reminded of a small story which was said by a preacher. आणि मला एक छोटीशी गोष्ट आठवत आहे जी एका सेवकाने सांगितलेली होती. A monkey was after a big garden which was full of guava fruits. आणि एक माकड एका बागेमध्ये राहत होता ज्या बागेमध्ये खूपशी अशी पेरूची झाडं होती. And this monkey wanted to go and eat, but there was a watchman over there who was always beating and chasing away this monkey. आणि या माकडाला नेहमी त्या बागेमध्ये जाण्याची इच्छा व्हायची पण त्या बागेमध्ये एक शिपाई असायचा जो प्रत्येक वेळेला त्याला मारून त्या बागेपासून पळून लावायचा. So the monkey felt, why not I go and do some work, and thereby I may able to eat more guavas from the trees.
आणि मग या माकडाला वाटलं की का नाही मी जाऊन थोडस काम करावं आणि मग मला पारितोषिकामध्ये त्या ठिकाणी काही ते पेरूचे फळं खायला मिळतील. So they went to the owner and asked the owner, Malik, sir, can I serve in your garden? आणि म्हणून त्या बागेच्या मालकाला जाऊन त्याने त्या ठिकाणी विचारलं की तुम्ही स्वामी, मी तुमच्या बागेमध्ये काही मशागत करू का? You know, the owner was more clever than the monkey. आणि त्या माकडापेक्षा जो त्या बागेचा मालक होता अधिक हुशार होता. He knew the intention of the monkey. त्याला त्या माकडाचे जे हेतू होते हे समजले. So he said, yes, you can always serve my orchard. आणि त्याने म्हटलं की हो, तू निश्चित माझ्या बागेमध्ये काम करू शकतोस. But I'm going to develop a new garden, so you can just come there and you be the manager over there. आणि त्याने म्हटलं की मी एक नवीन बाग बनवत आहे आणि त्या देखरेखीसाठी तू ये आणि तिथे काम कर. So the monkey was very happy. आणि त्या माकडाला फार आनंद झाला. He took the monkey and he showed a land and gave a few saplings of the guava trees. आणि मग त्याने माकडाला त्या ठिकाणी नेलं, त्याला ती जागा दाखवली आणि ज्या पेरूच्या बिया होत्या त्यातील काही बिया त्याच्या हातामध्ये त्याने दिल्या. अमृत बोलते ना गोवा. येस येस, मराठी वी कॉल पेरू. Okay, right. So the monkey took all those things and dug the pit and planted all the guava saplings. आणि मग माकडाने काय केलं, जाऊन त्या ठिकाणी जमिनीमध्ये खड्डा केला आणि जाऊन त्या ठिकाणी ते जे बिया होत्या पेरूच्या त्याच्याकडे त्या खड्ड्यामध्ये पेरल्या. The owner said you need to give water morning and evening because these are all small young saplings. They need to grow. आणि त्याच्या मालकाने त्याला सांगितलेलं होतं की तुला सकाळी आणि संध्याकाळी जाऊन त्या बियांना पाणी द्यावं लागेल. जर तू पाणी दिलं तर त्या बियांपासून झाड उगवेल. And with all assurance, the owner said, I will come back after a month and see how it is growing. आणि ह्या सर्व गोष्टी सांगून त्या ठिकाणी त्याला म्हटलं की मी 1 महिन्याने परत येईल आणि पाहेल की ह्या सर्व गोष्टी कशा रीतीने वाढत आहेत. Then after a month, the owner came back. आणि 1 महिन्यानंतर त्याचा मालक परत आला. To his surprise, none of the saplings grew. आणि त्याला जाऊन आश्चर्य वाटलं पाहून त्या सर्व गोष्टी की त्यातलं एकही बी उगवलेलं नव्हतं. All the saplings dried up. आणि सर्व बी जे होतं ते मरून गेलं. Then, the owner asked the manager, the monkey, what happened? None of these saplings have grown. What happened? आणि मग त्या मालकाने जाऊन माकडाला विचारलं, ज्याला देखरेखीसाठी ठेवण्यात आलेलं होतं, की काय झालं की कुठलंही बी उगवलं नाही. Are you not pouring water into it? तू त्याला पाणी देत नव्हतास काय? The monkey said, yes, I am giving water. आणि मग तो माकड म्हटला की हो, मी त्याला पाणी देत होतो. And then the owner asked, why none of the saplings grew? मग ह्यातून कुठलंही बी का बरं उगवलं नाही? Monkey also wondered and said, sir, I am also wondering about the same thing. आणि माकड त्याला म्हणालं की महोदय, मला सुद्धा हाच प्रश्न पडलेला आहे. And the monkey also said, every morning when I pour water, I just pluck the sapling to see any new root coming in the sapling. आणि माकड म्हणालं की ज्या वेळेला सकाळी मी त्याला पाणी द्यायचो त्यावेळेला ते बी मी पुन्हा जमिनीतून खडून वर काढायचो आणि बघायचो की त्याच्यापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे की नाही. Likewise, in the evening also, sir, I just check any new root coming out of the sapling. आणि संध्याकाळी सुद्धा मी ते बी काढून बघायचो की त्याला कुठलं मूळ आलेलं आहे की नाही. I really don't know, sir, why no roots have come up. आणि मला खरंच महोदय कळत नाहीये की का त्याला मूळ आलेलं नाही. The story goes like this, and the owner had to beat the monkey and chase it away. आणि अशा प्रकारे ती गोष्ट घडलेली आहे आणि शेवटी त्या मालकाने त्या ठिकाणी त्या माकडाला मारून त्या ठिकाणी पळून लावलं. Many times we also are like this monkey, expecting instant results and the growth from God's people, the disciples, the newborn believers, so and so. बऱ्याच वेळेला देवाच्या राज्यामध्ये नवीन विश्वासणारे असतात, जे नवीन देवाच्या राज्यात आलेले असतात, अशा लोकांकडून सुद्धा आपण तात्काळ परिणामांची अपेक्षा करत असतो. So God says, don't worry, even one seed will bring you 100 folds. That means you are successful. म्हणून प्रभू म्हणतो की
काळजी चिंता करू नका, ते एक बी जे चांगल्या जमिनीमध्ये पडतं ते तुम्हाला 100% पीक देईल. आमेन. Then comes the wheat and the tares growing together. त्यानंतर आपण गहू आणि निंदनाचा दृष्टांत पाहतो. The kingdom of Satan will grow along with the kingdom of God until they are separated at the final harvest. सैतानाचं राज्य आणि देवाचं राज्य एकत्र रीतीने वाढत आहे. जोपर्यंत देवाचा न्यायाचा काळ येत नाही तोपर्यंत ते एकत्र वाढेल आणि न्यायाच्या दिवशी ते वेगवेगळं करण्यात येईल. Then comes the grain of mustard. त्यानंतर मोहरीच्या दाण्याविषयी आपण पाहतो. Jesus describes a seed which becomes a big tree, depicting the growth of the kingdom from the very small beginnings and paralleled accurately by the growth of the church. या ठिकाणी एक छोट्याशा दाण्याविषयी प्रभू आपल्याला सांगतो, जो पेरल्यानंतर मोठ्या वृक्षामध्ये परावर्तित होतो. त्याच रीतीने देवाच्या राज्याची, देवाच्या मंडळीची जे कार्य आहे, जे छोट्या गोष्टीपासून सुरुवात होऊन त्या ठिकाणी अनेक मंडळांना जन्म देतं. Jesus began with 11 good men and now it has gone more than 1,500 millions. प्रभूने 11 शिष्यांपासून त्या ठिकाणी सुरुवात केली होती आणि आपण जगामध्ये पाहतो की 15 करोड पेक्षा अधिक असे ख्रिस्ती आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतात. Then comes the pearl of great value. त्यानंतर आपण पाहतो की मौल्यवान असा जो मोती आहे त्याविषयी We are told how to value the kingdom. आपल्याला हे शिकवण्यात आलेलं आहे की कशा रीतीने आपण राज्याची किंमत करावी. For it is like a precious pearl. कारण ते मौल्यवान त्या मोतीसारखं आहे. We should be prepared to give up all we already have in order that we may possess it. जे आपल्याकडे आहे ते आपण त्याच्या राज्यासाठी देऊन टाकावं, जेणेकरून आपण ते पुन्हा मिळवू. Then comes the net. त्यानंतर आपण पाहतो जाळ. Jesus tells us not to worry about bad converts because the kingdom of heaven is like a net which is full of all kinds of fish, both good and bad. प्रभू येशूने सांगितलेलं आहे की लोकांविषयी चिंता करू नका. देवाचं राज्य त्या जाळ्यासारखं आहे, ज्या जाळ्यामध्ये चांगले आणि वाईट प्रकारचे दोन्ही प्रकारचे मासे एकत्र येतात. His message is that we must wait until the fish are finally brought to shore on the last day. आपल्याला तोपर्यंत वाट बघायची आहे जोपर्यंत ते जाळ जमिनीच्या कडे किंवा किनाऱ्याकडे आणलं जात नाही किंवा ते जाळ शेवटच्या काळापर्यंत न्यायनिवाड्यापर्यंत जाणार नाही. We should not be acting, immediately trying to sort them all out of as soon as we have caught them. आणि ज्या रीतीने आपण त्यांना पकडलेलं आहे, आपण तात्काळ कुठल्या परिणाम न दाखवता त्यांना त्या ठिकाणून बाहेर काढण्यासाठी खटपट करू नये. Again, the Lord is telling us not to act quickly to make certain decisions. प्रभू आपल्याला ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने सांगतो की तात्काळ निर्णय घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची घाई करू नका. There are times that we need to make quick decisions, but there are times that we could wait till we come to a conclusion to make a decision. बराच वेळ असा होतो की ज्या काळामध्ये आपल्याला तात्काळ निर्णय घ्यावे लागतात, पण बहुतांश ठिकाणी आपण ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे निर्णय जिथे गरज नाही तिथे घाई करू नये. Hasty decisions sometimes, it costs us so much. बऱ्याच वेळेला घाईचे निर्णयचे आपल्याला मोठी किंमत मोजावी लागू शकते. After deciding, after spending, after burning our finger, we call it, then we understand, I should have not done this, I should have not said this, I should have not acted this way. By the time, the damage would be very, very much. आणि बऱ्याच वेळेला स्वतःची बोटं भाजून घेतल्यानंतर आपल्याला कळतं की अरे मला ही गोष्ट करायला नको होती, मला हे गोष्टी करायला नको होत्या, पण तोपर्यंत खूपसं असं नुकसान झालेलं असतं.
Then we go to the fourth point, the community of the kingdom. त्यानंतर चौथा आपण भाग पाहतो की राज्याचा समुदाय. So we have seen the mission of the kingdom. आणि आतापर्यंत आपण राज्याचा कार्यभार आपण पाहिला. Before that, we have seen the lifestyle of the kingdom. त्याच्या अगोदर आपण राज्याचा जीवनक्रम पाहिला. Then we have seen the mission of the kingdom. त्यानंतर राज्याचा उद्देश आणि कार्य आपण पाहिले. Then again, the growth of the kingdom. त्यानंतर राज्याची वाढ आपण पाहिली. Now the fourth one is the community of the kingdom. त्यानंतर आपण राज्याचा जमाव किंवा राज्याचा समूह पाहणार आहोत. I repeat again and again so that those who make a notes, it's easy for you to check your notes. आणि मी हे वारंवार यासाठी सांगत आहे की जे नोट्स तुम्ही लिहून घेत आहात त्या नोट्स मध्ये तुम्ही योग्य रीतीने ते बघावं. Community, the community of the kingdom, chapter 18, verses 1 to 35. आणि राज्याच्या समूहाविषयी आपण अध्याय 18 याच्या 1 वचनापासून 35 वचनापर्यंत पाहतो. 18, 1 to 35. अध्याय 18 वचन 1 पासून 35. Matthew includes here some of the teachings Jesus gave concerning the relationships of those within the local church. आणि विशेष करून मंडळांमध्ये जे आहेत, जे वस्ती करतात, मंडळीचे जे भाग आहेत, अशा लोकांच्या नात्यांविषयी मत्त या ठिकाणी सांगतो. He speaks of how we should deal with those who drift away from the faith. जे विश्वासापासून दूर झालेले आहेत अशा लोकांसमवेत आपण कशा रीतीने वागावं याविषयी तो म्हणतो. And how we should handle those who sin against others within the community of believers. ख्रिस्ती समाजामध्ये विशेष करून जे इतरांविरुद्ध पातक करतात अशा लोकांना आपण कशा रीतीने हाताळावं याविषयी तो या ठिकाणी सांगतो. Point number 5, the future of the kingdom. 5वा पॉइंट आपण पाहतो राज्याचं भविष्य. Chapter 24 and 25. अध्याय 24 आणि 25. By the time Matthew wrote this gospel, many Christians were asking when Jesus would be returning. आपण पाहतो की ज्या वेळेला मत्तयाने हे शुभवर्तमान लिहिलं, पुष्कळशे ख्रिस्ती लोक हे विचारणा करत होते की ख्रिस्ताचं द्वितीय आगमन कधी होईल. So Matthew includes a section helping his readers to know that they should look for by way of signs of his coming. आणि म्हणून अशा लोकांसाठी एक मदत म्हणून विशेष काही गोष्टी मत्त या ठिकाणी लिहितो की त्या ठिकाणी प्रभू येशूच्या येण्याची चिन्ह काय काय असतील. Mark and Luke also writes about it. मार्क आणि लुकाने सुद्धा याविषयी लिहिलेलं आहे. The location for this sermon is significant. आणि त्याच्या येण्याची जी जागा आहे हे अनिश्चित आहे. Jesus and the disciples are sitting on the Mount of Olives overlooking the temple, and the disciples are asking Jesus about the end age. आणि आपण पाहतो की जेव्हा जैतुनाच्या डोंगरावर ते बसलेले होते त्यावेळेला त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन त्याला म्हणतात की या युगाचे समाप्ती चिन्ह काय आहे हे तू आम्हाला सांग. Matthew links the disciples' questions about this with Jesus' prophecy that one day the temple would be destroyed. या ठिकाणी शिष्यांच्या या प्रश्नाला मत प्रभू येशूच्या त्या भविष्यवाणी संबंधात या ठिकाणी जोडत आहे की ज्या ठिकाणी प्रभू येशू म्हणतो की एक दिवस असा येईल ज्या वेळेला ते मंदिर उद्ध्वस्त करण्यात येईल. Jesus gives them 4 signs to look for before his coming. आणि प्रभू येशू या ठिकाणी 4 प्रकारचे असे चिन्ह देतो जे त्याच्या येण्याच्या अगोदर घडणार आहेत. What are they? ते कुठले? Disasters in the world. जगामध्ये आपण पाहतो आपत्ती येईल. Developments in the church. मंडळांमध्ये अनेकशा वाढ होतील. Dangers in the Middle East. आणि मध्य भागामध्ये आपण पाहतो की अनेक प्रकारचे धोके उत्पन्न होतील. Darkness in the sky. अंधारामध्ये आकाशामध्ये अंधकार पसरेल. Now, disasters in the world.
जगामध्ये येणाऱ्या आपत्ती, wars, famines, earthquakes, and false Christ. युद्ध, दुष्काळ आणि जगामध्ये चालणारे अनेक प्रकारच्या अशा आपत्ती, False Christ. माफ करा, खोटे शिक्षक ख्रिस्त. Then what is the developments in the church? मग मंडळामध्ये होणारी वाढ अशी कुठल्या प्रकारची आहे? Universal persecution, जागतिक रीतीने होणारा छळ, falling numbers, संख्येमध्ये कमतरता येणे, false prophets, खोटे संदेष्टे, completed mission, कंप्लीट mission. आणि सेवा कार्य पूर्ण करणे. Then what is the danger in the Middle East? मग मध्य भागामध्ये, मध्य आशियाच्या भागामध्ये असलेला धोका काय? Sacrilegious dictator, धार्मिक पुढाऱ्यांचा उदय होणे, unequaled distress, असामायिक असलेला तणाव वाढणे, and it is for a limited period. आणि हा फार थोडक्या काळासाठी असणार. False Christ and false prophets. खोटे शिक्षक, खोटे संदेष्टे व खोट्या ख्रिस्त येण्याचा उदय. Then we go to the last one, the darkness in the sky. त्यानंतर शेवटच्या भागामध्ये आपण पाहतो अंधकार, आकाशामध्ये होणारा अंधकार. Sun, moon, and stars gone. चंद्र, सूर्य, तारे अंधकारमय होणे Sky wide lightning. आणि आकाशामध्ये असलेले जे प्रकाश आहे तो गायब होणे. The coming of the true Christ and Christians gathered from the four winds. आणि मग आपण पाहतो की ख्रिस्ताचं जे आगमन आहे हे चारही दिशाने त्या ठिकाणी पाहायला होत असताना लोक चारही दिशाने जमा होतील. Of these four signs, the first is already to be seen. या चारही चिन्हामधून आपण पाहतो पहिलं चिन्ह जे आपण आहे ते पाहिलेलं आहे. The second is well on the way. दुसरं चिन्ह जे आहे हे जवळपास पूर्ण होण्याच्या जवळ येत आहे. The third has yet to appear. तिसरं जे आहे हे अजून होण्याचं अजून काळ आहे. And when it does, the fourth will quickly follow. आणि त्याच्यानंतर चौथं चिन्ह जे आहे हे तात्काळ घडेल. Matthew continues the section with a series of parables focusing on being ready for the king when he gets back. आणि ह्या सर्व गोष्टीला पूर्ण करत असताना मत्तयाने या ठिकाणी एक दाखला दिलेला आहे की ज्यामध्ये तो आपल्याला सांगतो की राज्य त्या ठिकाणी राजकुमार येईल त्यावेळेला त्या ठिकाणी कशा रीतीची घटना असेल. In every parable there is a phrase, he was a long time coming. प्रत्येक दाखल्यापूर्वी आपण पाहतो की त्याला येण्यास विलंब लागत आहे. Emphasizing the need for the faithfulness in the face of considerable delay. आणि जाणून बुजून केलेल्या विलंबासाठी आपण पाहतो की विश्वासणाऱ्यांच्या विश्वासाची परीक्षा घेणे हे आहे. Now we are going to study about the major themes in this book. त्यानंतर आपण या पुस्तकाच्या महत्वाच्या ज्या थीम आहेत त्याला आपण पाहणार आहोत. You know, there is a theme of faith in this book. या पुस्तकामध्ये आपल्याला विश्वासाची परिव्याख्या पाहायला मिळते. Then righteousness, त्यानंतर नीतिमत्वाविषयी, judgment, न्यायाविषयी, so let us see the major themes. आणि याच्यातल्या महत्वाच्या ज्या परिभाषा व्याख्या आहेत आपण त्यांना पाहूया. There are three themes to be considered. याच्यात ज्या तीन महत्वाच्या ज्या थीम आहेत त्याला आपण विशेष करून बघूया. All these themes are fundamental to discipleship in the kingdom.
देवाच्या राज्याच्या शिष्यत्वासाठी हे सर्व ज्या थीम आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. Number one comes faith. पहिला विश्वास. The first that comes up repeatedly is the theme of faith. पहिलं आपल्याला वारंवार येणारं जे आपण पाहतो तो म्हणजे विश्वास. It is not unique to Matthew, but is certainly a special interest of his. आणि मत्त्यासाठी हे नवीन नाही, पण लोकांच्या आवडीसाठी आपण पाहतो की मत्त्याने या गोष्टी मुद्दाम म्हणून लिहिलेल्या आहेत. His message is that a subject of the kingdom, who is also a son of the Father, lives by faith. आणि या ठिकाणी तो लिहितो की या ठिकाणी राज्याचं जे कार्य आहे हे विशेष करून पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यावर निर्धारित आहे आणि त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. This does not refer to the one-off decision of faith, but to someone who, having believed, goes on believing. आणि हे केवळ विश्वास करण्यावरतीच नाहीये, तर हे विश्वास त्यावर जडून ठेवण्यासाठी किंवा त्यावर अधिक रीतीने ठेवून पुढे जाण्यासाठी आहे. Often in Matthew, Jesus asks people, "Do you believe what I have told you?" आणि म्हणून पुष्कळ ठिकाणी मत्त्याने लोकांना ही विचारणा केलेली आहे की जे मी तुम्हाला शिकवत आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवत आहात का? Do you believe that I can do this? तुम्ही हा विश्वास करता का की मी हे करू शकतो? Jesus looks for a continuing trust in him and in his word. येशूची ही अपेक्षा आहे की आपण नियमित त्यावर विश्वास ठेवावा आणि या जगामध्ये पुढे चालावं. Jesus looks, he reserves his highest commendation for the centurion who came to him for healing, contrasting his great faith with the lack of faith in some parts of Israel. आणि आपण पाहतो की जो शताधिपती अन्य अधिक अशा विश्वासाने प्रभू येशूकडे आलेला होता, त्याच्या विश्वासाविषयी प्रभू येशूला आपण बोलताना पाहतो जो विश्वास त्याला इस्रायलामध्ये कदापिही आढळला नाही. Then what is other theme that we see in the book? त्यानंतर या पुस्तकामध्ये विश्वासाविषयी आणखीन कुठल्या थीम आपण पाहतो? It is righteousness. ते म्हणजे नीतिमत्व. One of the theme which you will not find in the other gospels is that of righteousness. आणि एक जी महत्वाची गोष्ट जी तुम्हाला इतर शुभवर्तमानामध्ये पाहण्यात येणार नाही ते म्हणजे नीतिमत्वाविषयी. What is righteousness? The need for doing as well as believing. मग नीतिमत्व म्हणजे काय आहे? जे विश्वासाबरोबर कृतीद्वारे जे आपल्याला प्राप्त होतं ते आहे. It is made quite clear that the order is important. आणि या ठिकाणी ही गोष्ट तो अधिक स्पष्ट रीतीने करतो की ते किती रीतीने महत्वाचं असं आहे. You believe first, तुम्ही आधी विश्वास करा, but you believe in order to do. पण तुम्ही विश्वास यासाठी करा की तुम्हाला ती गोष्ट करायची आहे. Take one of the shortest parables in the whole gospel. आणि संपूर्ण या शुभवर्तमानामध्ये आपल्याला छोटासा जो दाखला आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो. For example, about a man who had 2 sons and asked them to go and work in his vineyard. आणि उदाहरणार्थ आपण तो दाखला पाहतो की जो मालक ज्याला 2 पुत्र होते आणि ज्यांना त्याने त्या ठिकाणी द्राक्ष बागेमध्ये जाऊन काम करण्यास सांगितले. One said yes, but did not go. एकाने हो म्हटलं पण तो गेला नाही. The other said no, but went. दुसरा नाही म्हटला पण त्या ठिकाणी तो गेला. Jesus went on to ask, which of the 2 did the will of his father? मग येशूने त्यांना विचारलेलं आहे की या दोघातून कोणी देव त्याच्या पित्यांची इच्छा पूर्ण केली? So I am stopping here because there is a power shutdown in our area and the internet connectivity will go now within 2 minutes. आणि या ठिकाणी मी थांबवत आहे कारण आमच्या इथे इलेक्ट्रिसिटी जी आहे ही बंद झालेली आहे आणि इंटरनेट ही काही काळामध्ये बंद होईल. And so we
close down now, and God willing, next Wednesday and next Friday, I will take. This Friday I am not available, but next Okay. I'll be available. आणि देवाची इच्छा असल्यास आपण बुधवारी आणि शुक्रवारी आपण क्लासेस घेणार आहोत. या शुक्रवारी मी नसेल, पण पुढच्या शुक्रवारी, बुधवारी आणि शुक्रवारी आपण क्लासेस करणार आहोत. God bless you all. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. थँक्यू सो मच.